की केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिकृत असलेल्या RTE संदर्भात गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी SC ST OBC अल्पसंख्याक ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे अशा सर्वसामान्यांसाठी शासनाकडून 25% कोट्यातून प्रायव्हेट शाळांना निधी उपलब्ध करून दिला जातो। तसेच मोफत प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं। पण यावर आता धनदांडग्या श्रीमंत लोकांच्याच घशामध्ये या प्रवेशाची माळ पडल्याचं दिसत आहे। मुरुडमधील जवळपास 1 ते 3 किलोमीटर अंतर्गत RTE प्रवेशाची लोकेशन बघून प्रवेश दिला जातो। मुरुड या गावामध्ये RTE प्रवेशांमध्ये चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे तसेच लोकेशन सादर करून 1 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या व धनदांडग्या व तसेच शिक्षक निवृत्त शिक्षक यांच्या विद्यार्थ्यांचेच नंबर या प्रवेशाअंतर्गत लागल्याची चर्चा सध्या मुरुडमध्ये जोर धरताना दिसत आहे। त्यानुसार मुरुडमधील स्थानिक लोकप्रतिनिधी सोडता मुरुड पासून 25 ते 30 किलोमीटरच्या बाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नंबर लागल्याचं दिसून आलंय। राज्य शासन शिक्षणावर भरपूर प्रमाणात पैसा खर्च करत असताना देखील महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून मुरुडमध्ये हा गैरप्रकार सुरू असल्याचं चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होताना दिसत आहे। त्यामुळे RTE या प्रवेशामध्ये महाघोटाळा झाल्याचं स्थानिकच्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं नाही असं पालकांचं म्हणणं आहे। आता RTE या प्रकरणामध्ये मुरुडचे एका एजंट यानं संबंधित अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून पैसे लाटून घ्या प्रवेश निश्चित करून घेतल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये मुरुडमध्ये होताना दिसत आहे। तर यावर प्रशासनामधील जिल्हाधिकारी मॅडम, पंचायत समितीचे BDO तसेच गट शिक्षण अधिकारी या गोष्टीकडे कोणत्या पद्धतीने पाहतात, चौकशी करून गैरप्रकार केलेल्या अधिकारी व एजंटवर कारवाई करणार का त्यांना अभयदान देणार, याकडे आता सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागलेलं दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक झुंजार योद्धा, उपसंपादक दत्ता गोरे, लातूर, मुरुड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.